दोरू अगो आता ह्या दिवसात जपूक भया. दोरो तुझा आणि बाळाचा रक्षण करी. सरिता थांब. हो गळ्यात बांधू नको दोरो. दे दे हे सर. गळ्यात नको बांधूस तू आता. आई सो अचानक कसं तुटलो दोरू? कायच कळलं नाही. बांधताना तर घट्ट बांधलो होतो. होय गो. काय होता नाही ना? कसलो वाईट संकेत तर नाही ना हो. बघ तू भिया नको. जा काय असतात ना त्या ह्याच्यावर गेला नाही तर दोर तुटलो नसतो. म्हणजे काय नाही गो. आता हेच विचार करीत बसलस ना तर कसा व्हायचा तुझा? भीती वाटत. ह्या घरातला पहिलाच बाळणपणा ना. सुखरूप हो गया. अगो पहिला बाळणपणा ना म्हणान भीती वाटतात. काय झाला? कसली भीती वाटता? बरा झाला येल. आता तूच सांग. माका वाटला धीराची हा माझी सून पण कसला काय एवढे तेवढ्यावरून घाबरता. आता कसा होचायचा? काय ह्या सरिता? बघ चेहरा बघ कसं उतरलेलो हा. मी लिंबू पाणी हाडतय. हा आय नको घे. अरे हाडतय. वाईस घे लिंबू पाणी बरा वाटत. काय बघतास? काय करतास? हो आहे असं आतमध्ये. मी आता मका सांग काय झालं असा घाबरू? आयन माझ्या गळ्यात ना काळं दोरं बांधलेला. अचानक तुटलो. मग मग काय मनात वाईट वाईट शंका येऊ लागली. मग मग मी घाबरले. मग 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 काय करतास? असा घाबरत राहुलास तर येणार पण भितरा येता. असं काय नसतं. असंच असता. आऊस चिडली तर पोरा पण चिडकी होतं. तसा आऊस घाबरत असात तर पोरा पण भित्री होतं. सगळं आवशीचा बापाशीचा काय ना. एकदा येऊ दे मग त्याका करते बापासारखा हसरा मजबूत धीर. ह्या सगळं फक्त तुमच्यातच असा आणि मी घाबरा. मग असंच घाबरा. बघ जरा स्वतःकडे. मी रडके असोय काय? नसलंच तर हसून दाखव. एवढासा क्या असा पण आता धीर असंच का नाही तर कसं काय करणार मका? या काय करतस? नीट असं की नाही? पोराक पण कळू दे बापाशी तो कान पकडलाय तो. गो लय धीरस. लिंबू पाणी घे. घे गो. हे सेवा चाललेली हा सुनेची. मग अरे अजून लय काय काय करूचा हा. आजी होतले मी. सरिता आता आराम करायचा. लय कामा करू नको. हा आहे सगळी कामं तुमकाच तर करूची लागतं. मी करतोय मदत. दत्ता ह्या सगळ्या तू बाईला एक आराम मिळूसाठी करतोस की औषधीच्या मदतीसाठी? हा औषिक आराम मिळूसाठी आणि आजी एक मदत होऊसाठी. बघितलं ताये या सगळं येणाऱ्यासाठी आपल्यासाठी काय नाही. बरा चालला तुमचा. आता तू नजर लावू नको. नाही म्हणजे ह्या सगळ्यात चालला ना ते असाच चालान दे. झाला
बोललस तुझ्या तर मी डोळ्यातच खुपतोय आणि ह्या इल्यापासून तर तू माका नजरेसमोरच धरणच नाही. अगो तुका खय थारो हा खय होतोस तू? मी मी काय होतोय म्हणजे मी हयाच होतोय. अगो हय खय मी माझ्या खोलीत होतोय. तुमचा चाललेला असा हसना खिदळणा माका काय वाऱ्यावर सोडला. मग मी आपला गप माझ्या खोलीत बसान रवतोय. काय गो कडी लावून काय करतोस खोलीत? मी काय ता करीन तुमका काय करूच असा? तोंड रंगवत असशीत. मी माझा तोंड रंगवीन नाही तर कोणाच्या तरी दुसऱ्याचा रंगवून देईन. तुका काय करूचा? छाया गप राहा हा नाही तर उलट्या हाताची देईन. घे इला तुझा शेंडे फळ. आता ते का जवळ घे त्याची मुकी घे. माका तर वाटता मी तुझा चेडूच नाही असं. खरं सांग माका तू माका खैसून उचलून आणलंस ना. मी तुझा चेडू नाही असाय ना. अण्णांचा बाहेर काहीतरी चाललेला आणि तू छाया काय बोलतोस कळता काय तुका? गो धाकलो भाव समोरा. आणि काय रे तू असं उभं कित्या? आणि आज पण तुका उशीर किती झालो? अरे काय विचारताय मी तुका? अभिरामा काय विचारतात बघ. रवान दे शाळेत सुनीलेत त्यात. अभिराम भाऊजी डबो देवा धुवून ठेव खो देवा. अरे ह्या काय डबो भरलेलोच असा खाल्लंच नाही रायता. अरे काल डे होते तेव्हा खाल्लंच नाही आणि आज स्वतः मागून घेतलंस डब्यात आणि मग ह्या काय? अरे किती करता तुझ्यासाठी. तुका काय किंमत हा की नाही? हा काय विचारते मी तुका? काय झालं? अशी का तोंडा सगळ्यांची? कोण खपला काय? दत्ता तू त्या मावळतीच्या जमिनीकडे गेला होतास काय? नाही हो थैसर कोण जायत? थोडं असं आहे मी विचारू. काय रे कोण गेलो थैसर? मावळतीच्या जमिनीकडे कोणीतरी गेला होता. काय गो कित्या थरथरतात तुझे हात? अण्णा त्या जमिनीबद्दल इतक्या ऐकलाव की त्याचं नाव जरी ऐकलं तरी हातपाय थरथरूक लागतात. मी तर किती वर्ष झाली त्या बाजूक जाऊकच नाही. अण्णा कोण जायत नाही थैसर. ती जमीन अभद्र असा. काय अभद्र? कुणीतरी थैसर गेलेला. त्या निरवशेच्या बयाकडे कोणीतरी दिवो लावल्यान म्हणजे थैसर कोणाचा जाणा येणा असा. कोण जायत असात? आम्ही बघतोय दत्ता ती जमीन देवची असा. अहो ती जमीन कोण घेतलो कित्या घेतलो? यो विचार तू करूची येळ या घरावर इलेली नाही. जिवंत असे मी अजून काय? अहो एक मिनिट थांबा हा. का ग? अगं
आमरस कसं काय? काय विशेष? विशेष काही नाही, तुम्हाला आवडतो ना म्हणून केलाय. अगं कशाला? कशाला काय, मला करावासा वाटला मी केला. सुषमा घे तू पण. बाबा ए बाबा वगैरे काही नाही, त्यांना जेवू दे. अगं, मी भरवेन तुला. मी भरवतो तिला. अहो राहू द्या, हो मी भरवेन तिला. आज नक्कीच काहीतरी वेगळं आहे. काही वेगळं वगैरे नाही. बरं मला सांगा, आजचा दिवस कसा गेला? छान झालं. बरं वाटत असेल ना एकाच ठिकाणी इतकी वर्ष काम करून? नाहीतर आपण किती फिरायचो ना, सुषमाचे पण उगाच हाल झाले असते. पण मी तुम्हाला एक सांगू का, आता जर तुम्हाला बदली आली ना तर अजिबात घेऊ नका. अगं पण कधी ना कधी तर जावं लागणारच ना. आणि आपलं काय इथं, हे घर सोडावं लागेलच. मी एक विचारू का, आपण याच गावात एखादं घर बांधलं तर? अगं परवडणार आहे का ते आपल्याला? जमिनीचे भाव काय चाललेत माहितीये का? करू ना आपण काहीतरी. आपण म्हणजे? मी करते ना काहीतरी. अगं ब्लाऊज शिवून मिक्सर विकत घेता येतो, घर नाही बांधता येत. झालं, वाजली नकार घंटा. हे असं असतं तुमचं, जरा म्हणून स्वप्न बघायला नको. राहूया इथेच, राहूया इथे, घुसमटूया आणि याच खुराड्यात राहूया. आणि काय सुषमा तू काय बघतीयस? जेवून घे, मोठी झालीयस तू आता. काही बोलू नका हो तुम्ही. घे बाळा. झाली सगळं कामं? होय, दमाक झाला असत ना? एवढूशा कामान खै दमुक होता. आता जरा आराम करत जा. हं? हे बघ पांघरून काढून ठेवलंय, झोप लवकर. एवढ्यात कसली झोप येता? पडून राहा, येत झोप. आता काय थोपटून झोपवणारस? आवाज चांगलो नाही, नाहीतर अंगाई गाऊन झोपवलं असतं. हा रवान दे, रवान दे. मी झोपीन आपला माझा माझा. आता कसं वाटतं? बरं वाटतं आता. दोरं तुटलं म्हणून किती घाबरलंस? अचानक तुटलो ना, काळजी वाटूक लागली. असा घाबरला असता येणार पण भित्रा होय. बापाशी सारखा धीट होऊ काय पोर. या विचारू काय? काय? अण्णा खैसल्या जमिनीचा बोलत होते. जाऊ दे, त्या जमिनीचा विषय नको. काय झाला सांगा ना. मावळ तिकडे जमीन असा. आपली? होय. आणि आता अण्णा देऊचं म्हणतात. कोण घेणार ती जमीन? असं काय आता जमिनीत? काय हा माहित नाही, पण त्याच्यावर कोणच जात नाही. हा मी लहान होतो ना, तर त्या बाजू गेल्यावर आई खेचून आणायची आमका. आईने कधी हात लावलेला नाही, पण त्या बाजू गेलो तर मात्र सोडून काढायची. गावातली माणसं पण थैसर फिरकत नाही. हा एवढा काय आता जमिनीत? अबध राहते जमीन, काहीच पिकत नाही थैसर. एवढ्यान कशी अभद्र होत? अगो थैसर एका बाईने मेलेल्या पोरक मांडीवर ठेवून स्वतःचा जीव दिला. म्हणजे लोकांनी त्याच जमिनीत तिका पुरले. काय सांगतास काय? आम्ही तो बघितला नाही. लय पिढीवादी सगळा झालेला. ह्या समजला तसं आम्हीच थैसर जाऊचं बंद केलं. तरी एकदा छाया गेलाच होता. नानांका कळला तसा त्याका आणूक गेले. घेऊन येल्यावर जा काय आहे ना त्याका मारल्या, त्याका विचारूच नको. बरा ऐक, या सगळ्या डोसक्यातून काढून टाक. रात्रभर त्याचा विचार करत बसशील. काय झाला? काय नाही. हे काय, तुला जेवायचं नाहीये? पोट भरलं माझं. अगं उगाच जेवणावर का राग काढतीयस? हे बघ, स्वप्न बघायला माझी काही हरकत नाहीये, पण जे होणारच नाहीये त्याची उगाच का आशा बाळगायची? आपलाच हिरमोड होणार आहे ना. बरोबर आहे तुमचं. आता कुठलीच आशा ठेवणार नाही मी. आयुष्यभर ना तडजोडच करणार आहे. कारण जर तुम्हाला म्हटलं ना अहो असं करूया का, तर नाही. अहो असं करू नाही,
पैसे कुठे आहेत आपल्याकडे? एवढं परवडणार आहे का आपल्याला? कायम आहे ना हीच उत्तर आहेत तुमची. अगं पण आपण अंथरूण पाहूनच पाय पसरायला हवेत ना. तुमचं अंथरुण आहे ना कायमच तोकडे. तुम्ही ना हे असेच राहा. मला हे सहनच होत नाही आता. कुमुदिनी काय करतेयस? काय करते म्हणजे काय? बस झालं आता. तुमच्याकडनं ना कधीच काही होणार नाही आणि तुम्ही मलाही कधी काही करू देणार नाही. बस मी चालले माझ्या मुलीला घेऊन. सुषमा उठ, चल लवकर तयार हो. ए कुमुदिनी ऐक माझं. काय ऐकू? काय ऐकू मी तुमचं? आतापर्यंत तुमचंच ऐकत आले मी. हे बघ, एवढ्या टोकाचा विचार नको करूस. निदान आज रात्रीसाठी शांत राहा. आपण उद्या सकाळी बोलूयात. हे बघ, निदान सुषमाचा तरी विचार कर. आतापर्यंत तिचा विचार केला होता ना, म्हणूनच शांत राहिले होते मी. आई हो ग बाळा. माका माहित होता तुमच्या जीवाक शांती नाही लागूची. काय जातास? अगो हो परसुवात काल दिवो विजवूक परसवात गेला होतास. पडा आता. अगो पण तुमका सांगितलेला हा, जर आडवे इलास तर जीव देईन. ही धमकी नाही हा. अंगावर रॉकेल ओतून दाखवीन. घेऊ? अंगावर रॉकेल ओतून घेऊ? तू समजून किती लायक सगळा समजून घेईन. या एवढा कार्य होऊन दे, मग तुम्ही म्हणशाल ना आता सगळा करीन. झोपा झोपा म्हणताय ना. आबा झोपा आता शांत. आमका झोपान दे. काय गो, काय झालं? काय नाही, तर स्वप्न पडलं. खय जातास? पाणी देते चल. बरं वाटतं आता? डोक्यात काय असं तर काढून टाक. हं? शांत झोप. आहे